नमस्कार भावांनो बहिणींनो, आज व्हिडिओ काढायला उशीर झालता. थोडीशी भैयाला तब्येत बरी नाही तर मग उशीरच झाला. त्याला थोडीशी खिचडी बनवून दिली. बळबळ म्हणावं लागलं, भैया जेवण कर जेवण कर. आणि दवाखान्यात काय जात नाही असा करतोय भैया. तर आता तुमच्या दाजीसाठी दाजी म्हणे रश्श्यावाली भाजी बनव. गवाराच्या शेंगा बनवल्या, त्याला शेंगदाणे लावून गवाराच्या शेंगा बनवल्या. भैया काय खात नाही. मग भैया म्हणे मम्मी खिचडी बनव. आता एवढे भांडे राहिलेत, लय भांडे राहिले. भैयाला जायचं ट्युशनला, तर त्याला जायचं ट्युशनला. तर ते म्हणे मम्मी नंतर भांडे घास, मला आंघोळ करू दे आधी, मित्र बोलवायला येतात म्हणे. म्हणलं बरं आवर म्हणलं तो. तर त्याचं आवरू देते. आज झालं तर मग इच्छा, म्हणलं घर साफ करा. तर भैया म्हणतोय आज नको करू, म्हणजे लय लवकर लवकर घरात धूळ होती, तर आज घर साफ करावं म्हणलं. पण भैया म्हणतोय मी तब्येत बरी नाही तर आत्ताच नको करू म्हणलं बरं आता चालू करते. आता साफसफाई उद्यापासून चालूच करायच्या. मग 4-5 दिवस मग कपडे गिपडे सगळं धुणं राहणार. हां साबण नाही का तुला? आणावं लागन दुकानात गेल्यावर. फॅन बंदच करते येरी, पण माझ्या एवढं हे होतंय. शांत वातावरण येत आहे पंखा बंद असल्यावर आहे ना बाया. तर आता मला तेवढं घर पुसलंय, पण आता स्वयंपाक केलाय तर तेवढं घर पुसा म्हणलं. तुमच्या दाजीसाठी दूध गरम करून ठेवलंय, तर मग त्याला चहा पाहिजे जेवणासोबत, तर मग दूध गरम करून ठेवलंय. आता घरी आलते असते 2-3, म्हणजे दिवाळीच्या जशी दिवाळी झाली तशी ते नाश्ता करायला घरी येतच नाहीत. तर आज आले होते, तर आज त्याची इच्छा झाली. ती 2-3 महिन्याच्या बाद त्यानं नाश्ता घरी केला. पोहे बनवले, तर भैया म्हणे मला नाही खायचे. भैयाला इच्छाच नाही राहू रे, ते खातच नाही म्हणे. नको म्हणे मम्मी मला नाही खायचे, मला खिचडी बनवून दे म्हणे, मस्त गाटा खिचडी. मग गाटा खिचडी बनवून दिली. कमी साहित्यच टाकलं होतं, जास्त मसाले नाही टाकले. म्हणलं याला काय खाऊ वाटा ना, म्हणजे ते तेलकट काय खात नाही, आणि जास्त तेल पण नाही टाकलं. मुगाच्या डाळीत बनवून दिली. ती म्हणे लय मजा आली मम्मी आहे ना बाया. म्हणजे जास्त साहित्य टाकलंच नाही, जास्त मसाला नाही आणि जास्त मिरची पावडर नाही. 1 बटाका टाकला, 1 टमाटर, 1 कांदा, थोडासा लसण जिरं आणि थोडासा सांबार आणि थोडं मिरची पावडर मसाला, बाकी काहीच नाही टाकलं. अशी भाजीच म्हणते, अशी खिचडी बनवून दिली. त्याला साधी खिचडी बनवून दिली ती म्हणलं. आणि मग दाजी बोलते हे दवाखान्यातच जात नाही. ते घरी आलते याला दवाखान्यात न्यायला, याला जेव नाही वाटायला लागलं. 5-6 दिवसापासून तसंच झालं. आणि उन्हात काय जात नाही. आपल्याला वाटत असं चला उन्हात झालं तर आहे ना रे भैया, उन्हात काय भैया जात नाही. तर आता तुमच्या ताईला लय मोठे भांडे घासायचे, दळायला पण जायचे, दळायला जायचंय, घर साफ करायचंय. आत्ता दाजी 2 घंट्यात घरी येते. आता 12 वाजले, कशाचं घर साफ करणं होणार आहे. मी म्हणलं करू का तर झाला टाईम. मला तर वाटतंय पप्पाला जेवू द्यायचं ना, आराम करते ते झोपते तवा मग घर साफ करू का. 2 वाजल्याच्या पुढं 6 वाजलो मागचं हे पण करायचंय. किती दिवस झाले मी दाजीच्या मागं लागले, घराला कलर द्या कलर द्या. पणगाचा कलर निघलाय म्हणलं त्याला द्या, टाईमच नसतोय त्याला. हा मला द्या म्हणलं कलर आणून, उन्हाळ्याच्या सुट्टीत भैयान मी देते म्हणलं आहे ना रे भैया. आम्ही दोघं मायलेकरं देतो म्हणलं घराला कलर. काय माहिती काय करते. एवढंच पण चांगलं येत आहे मस्त मग घर. आणि तूप कांडे आणले त्याने. ह्या मागच्या घरात लाईट चालू असून पण समोरच्या घरात असं होत आहे, उजीडच नाही राहत. तर त्यानं ते काय लावणं नाही, लय उलासच करत नाहीत काही गोष्टीचा घरातल्या कामायचा. काय माहिती काहून तसा आळस येतोय त्याला. बाहेरचे कंपनीत तर दिवसभर राबायचं आणि घरात आळस करते आहे ना बाया. हां तर भैया सुट्ट्या लागल्या तर मग इच्छा रे भैयानं मॅच कलर द्यायचा घराला, असं वाटायला लागलं. पण भैयाला सुट्ट्या नाही राहणार, ट्युशन चालू राहणार आहे उन्हाळाभर भैयाचं आहे ना भैया. नाही जायचं का नाही जायचं तर आहे का नाही. आता लय गरमी व्हायला लागली लय का लय. भावांनो बहिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसे वाटते तर नक्की सांगा जा कमेंटमध्ये. चॅनलला सपोर्ट करा जा, आपले व्हिडिओ शेअर करा जा. कसे वाटते ते सांगा जा मला. तुम्हाला हे व्हिडिओ चांगले वाटते, गप्पा गोष्टी करून तुमच्या संग का रेसिपीचे तर सगळं सांगा कमेंटमध्ये. भैया सुट्ट्या लागल्यावर मग मस्त तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे मी चांगल्या चांगल्या.
केस पण विसरणं नाही झाले. खाली उतरले, दूध घेऊन आले. भैया झोपातून उठल्यावर मग पोह्याचं पाकिट कोणी नाही खायला म्हणलं. भैया कोणी म्हणजे कोणीच घरात नाश्ता करत नाही आता. भैया नाही, कोणीच नाही. तोच खाते ते जास्त करून. हर्षीचे पप्पा आणि भैया तर चहा पण घेत नाही. असा करतो. बाय भावांनो, बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.